आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि मिस गिरिजा मयेकर तुमची काळजी घेत असतील यात काही शंकाच नाहीये मला. बरं. डॉक्टर डॉक्टर तुम्ही इथे काय करताय? डॉक्टर तुम्ही इथे काय करताय? ते मी बोलवलंय त्यांना. अरे सावकाश सावकाश. हळू 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 सावकाश. हो मला सांगायचं मी आतमध्ये गेलो असतो ना. प्लीज पिलो देता का? जमते का ठेवायला पायावरती? नाईस. सुचित्रा तू त्यांना इथे का बोलवलंयस? का बोलवलंयस म्हणजे? ते शिकवायला आलेत मला. हेडनर्स मिस गिरीजा मयेकर इंजुरी आहे ना त्यांना हॉस्पिटलला यायला जमणार नाही. शेवटी मीच म्हटलं मी येतो तुमच्या घरी तुम्हाला शिकवायला. हा आणि मीच त्यांना आग्रह केला की घरी या म्हणून आलेत ते. त्यांना खूप काळजी आहे ना तुझ्या शिक्षणाची? असणारच ना. ऑफकोर्स आहे मला काळजी. मेंटॉर आहे मी त्यांचा मेंटॉर. त्यामुळे मला पर्सनली या स्टुडंट्स कडे लक्ष द्यावं लागतं. नाहीतर उगाच माझंच नाव बदनाम होईल नाही का मिस गिरिजा मयेकर? काय पेन कसं आहे आज? पाय बरा आहे ना तुमचा? पेन जरा कमी आहे म्हणजे बरं आहे. चालताना त्रास होत असेल ना अजून? हो म्हणजे आधार घेतल्याशिवाय चालू शकत नाही मी चेक करू का? मी आज सकाळी चेक केलंय तिला. सूज उतरली आणि गोळी दिली आहे. एका क्वालिफाईड डॉक्टरनी चेक करणं आणि एका नर्सनी चेक करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. Can I? बघू. असतो I'm doing it very slowly. बघू फिंगर्स. अरे देवा तापत जा कधीतरी आणि पाय पण धुत जा स्वतःचा. आता ओके? जरा कमी आहे पण दुखतंय. अच्छा आता थोडस. लवली लवली लवली. रिकव्हरी मस्त आहे. हा रिकव्हरी छान आहे पण तरी सुद्धा 8-10 दिवस या पायावर जास्ती स्ट्रेस द्यायचा नाही. हो सर. झालं आता अभ्यासाला सुरुवात कराल? नाही त्यासाठीच आला होता ना इथे? मिस गिरिजा मयेकर थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी. माझं कसं नाही एकदा पेशंट दिसला की तो पूर्ण रिकव्हर झाल्याशिवाय मी त्याला सोडतच नाही. पण थँक्यू त्याच्यासाठीच मी इथे आलोय यांचा अभ्यास घ्यायला. करूया सुरू? ताई इथे अभ्यासाला बसलं तर चालेल ना? हो इथेच बसा. वहिनी ऐक ना माझ्या बेडवर ना पुस्तकं आणि काही नोट्स आहेत त्या प्लीज घेऊन येशील? हो आणते. अगो बाय तू परत घरी कशी आली? माझी एक फाईल राहिली होती ती घ्यायला आले मी. कामाचं लोड असतं त्यांच्यावर. अरे नाही आय विल डू दॅट. ओह माय गॉड. कॉलेजच्या वेळेस ही पुस्तक सगळी बघितलेली. दॅट टाइम आपण कुठला टॉपिक करत होतो? ब्रेन. त्या दिवशी सर आपण केस स्टडी करत होतो ना?
व्हेरी क्रिटिकल टॉपिक. हा, व्हेरी क्रिटिकल टॉपिक. सो माणूस म्हणजे ना डोक्याला ताप आहे. म्हणजे आता हा रोज घरी येणार. हिला पण जगात हाच एक मेंटॉर मिळाला होता का? ताई, पाणी. मी मागितलं होतं का? नाही, मला माहिती आहे, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून या निमित्ताने आले. बोल. तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात? का काय वहिनी? हा काय तर रोज घरी येणार आहे का? हो, ते फक्त शिकवायला घरी आलेत. त्यांचं घरी येणं आवडलं नाहीये का तुम्हाला? तो सुचित्राच्या आयुष्यात आलाय ना, हेच आवडलं नाहीये मला. हो, पण का? वहिनी, अगं तो माणूस दिसतो तसा नाहीये. अगं त्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. वहिनी, अगं चांगलं ओळखते मी या माणसाला. तो मला फक्त एवढंच वाटतं की सुचित्राने उगाच त्याच्या जास्त जवळ जायला नको. मला तुमची काळजी कळतीये, पण तुम्हाला वाटतंय तसं काहीही घडणार नाहीये. मलाही तीच अपेक्षा आहे सुचित्राकडून. ताई, तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्ही म्हणताय तसा जर तो माणूस असेल तर तो आपल्या घरी येऊन शिकवतोय, हे आपल्या फायद्याचंच आहे. तसं काय? हे बघा, ते घरी येऊन शिकवणार आहेत म्हणजे सुचित्रा ताई डोळ्यासमोरच असते. त्यात आई आणि मी कायम घरात असतो, त्यामुळे आमच्या समोर ते काही चुकीचं वागूच शकणार नाही. बघ, लग्न मोडलेल्या माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा लग्नाचा एक्सपिरियन्स असलेला माणूस कधीही चांगला. सर, हात नाही लावायचा. लावला तर काय करशील? तुला तसं वाटतंय तर ठीक आहे, मी माझी फाईल घेऊन निघते. वहिनी, माझा तुमच्यावर विश्वास आहे का? पण हा माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो तुम्हाला नाही माहित. त्यात सुचित्रा लहान आहे, तिला काही कळत नाही. काही झालं तरी मी सुचित्रा सोबत काही वाईट होऊ देणार नाही. अरे, चहा बनवायला विसरलास की काय? अरे, हे काय करतोयस तू? मी एक्सपेरिमेंट करतोय. काय चालू आहे तुझ्या डोक्यात? राजा, मी ना फ्लेवर वाला चहा बनवतोय. राजा, आपल्या बिझनेस मध्ये ना इतर बिझनेस पेक्षा काहीतरी स्पेशल असायला हवं. म्हणून तू चहामध्ये पुदिना टाकतोय? अरे, मी फ्लेवर वाला चहा बनवतोय. काय काय काय? फ्लेवर वाला चहा, फ्लेवर वाला. फ्लेवर चहा म्हणजे ते आईस्क्रीम मध्ये फ्लेवर असतात तसे? करेक्ट. म्हणजे अशा फ्लेवरचे चहा आपल्याकडेच मिळतील. अरे, पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ना, याची काय गरज आहे? इथेच तर चुकतो ना आपण राजा. बिझनेस मध्ये नेहमी नाविन्य असायला हवं, तेव्हाच बिझनेसची ग्रोथ होते. कळतंय का काही? हा, कळतंय, पण थोडं थोडं. तू तुझ्या मेंदूला त्रास नको देऊ. चहा झाला ना, पी आणि सांग कसं झालंय. हे भारी आहे. पहिला प्रयोग माझ्यावर. अरे, तू डार्लिंग आहेस रे माझा. तुलाच प्यावा लागणार आहे पहिला चहा. देवा वाचव रे.
पिऊन सांग कसा झालाय. येऊ ती प्यायचंय. ती वेगळं आहे. वेगळं आहे ते मला पण माहिती आहे. झालाय कसा? अरे अरे विक्रांत, छान झालाय चहा. खरंच वेगळा आहे. खरं सांग, नाहीतर मी हा चहा लोकांना द्यायचो आणि ते माझ्यावर फवारा द्यायचे. नाही नाही, अरे खरंच छान झालाय चहा. तू दे बिंदास. चांगलंय. म्हणजे हा चहा मी कंपनीमध्ये फ्लेवरचा चहा म्हणून विकू शकतो. दे दे, आवडेल त्यांना. असं झालं ना तर आपली एक वेगळी ओळख तयार होईल. तू पण एक ग्रेट आहेस विक्रांत. काय तर म्हणे फ्लेवरचा भारी. हे मला सुचलं नाहीये, हे गिरिजामुळे सुचलंय मला. आता हा चहा आधी गिरिजाला देतो, बघू तिला आवडतो की नाही. हा दे दे, तू लिहून घे, तिलाही आवडेल. तुम्ही लक्ष देऊन जर बघितलं तर हेड नर्स मिस गिरिजा मयेकर कुठे हॉस्पिटलला निघालात का तुम्ही? हो. काही प्रॉब्लेम आहे? हा? एनी प्रॉब्लेम? मला काय प्रॉब्लेम असणार? सर सॉरी, ती जरा गडबडीत आहे ना, म्हणून अशी रूडली बोलली. दॅट्स ऍब्सोल्युटली ओके. काय आहे ना, म्हणजे आई आमच्यात असे खटके उडत असतात. शेवटी कलीग आहे माझी, नाही का? सर सर हा? तुम्हालाही हॉस्पिटलला जायचं असेल ना? हा, म्हणजे जायचं तर आहे, पण दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा टॉपिक आहे ना, खूप इम्पॉर्टंट आहे. हा, आरामात आपण डिस्कशन करून 15 मिनिटात संपू. चल. थँक्यू सर. पुढचं काय आहे तुम्हाला सांगतो. दिस ओके. सो दीज आर द टेस्ट. सर हा, तुम्ही का फॉर्मॅलिटी करताय? मी इथे काही खायला आलोय का? शिकवायला आलोय? अहो असू द्या, नंतर कामाच्या गडबडीत तुम्हाला खायला नाही जमलं तर. नको, खरंच नकोय मला. असं कसं? थोडस खाओ. घ्या घ्या. हा प्लीज सर. आई तुम्ही एवढा आग्रह करतायत ना, मला नाही म्हणवतच नाही. द्या द्या. वा, द्या सर. हे प्लीज. फॅन्टॅस्टिक, लाजवाब. किती दिवसानंतर घरचे पोहे खातोय मी. फॅन्टॅस्टिक, अल्टिमेट. मस्त मस्त. सर तोपर्यंत मी डेफिनेशन लिहून घेते. You have to write it. Yeah. उद्या आपण ना नर्व सिस्टीम आणि स्पायनल कॉर्ड, जो क्रिटिकल टॉपिक आहे ना, त्याला हात घालू. खूप कठीण आहे सर. ऑफकोर्स, आणि त्याला वेटेज पण जास्त आहे तुमच्या परीक्षेमध्ये. अरे तुमची एक्झाम जवळ येते ना, मग करायलाच हवा तो टॉपिक, किती कठीण असला तरी. हो सर. बाय द वे, मी काही क्वेश्चनरीज काढून ठेवल्यात, त्या सॉल्व्ह करा, म्हणजे इझी जाईल पेपर. बर. You have to take into consideration 2 watermelons. चालेल. चला, वा, खूपच वेळ झाला. मी निघतो. येतो मी. मस्त झालेले पोहे. सर थँक्यू सर. हेच मला आवडत नाही यांचं, सारखे थँक्यू म्हणतात. अरे काय फॉर्मॅलिटी चालू आहेत तुमच्या? सर तुम्ही जे माझ्यासाठी करताय ना, त्यासाठी मी किती वेळा थँक्यू म्हणाले ना तरी कमीच आहे.
हे बघा, हे सगळं सोडा, तुम्ही अभ्यासावर फोकस करा आणि थोडा आराम सुद्धा करा. हो. चला आई, येतो. हं? उद्या भेटूच. हं? उद्या येईन मी पुन्हा. भेट. चल. आई मी बोलले होते ना, सर खूप चांगले. तू बघितलंस ना ते किती व्यवस्थित शिकवतात ते. ताई उगाच मागे लागली, मेंटॉर चेंज कर, मेंटॉर चेंज कर. मी नाही करणार मेंटॉर चेंज. या बघ, या वेळाक मी जो प्लॅन ठरवलंय तो परफेक्ट हो गयो शिरला का ना. शेट, यावेळेस काम चोखच होणार. तुम्ही असा नुसता बोलतास रे, पण नेमको वेळेत माका तोंडावर पडतास त्याचा का. नाही शेट, तुम्ही फक्त काम बोला. हे बघ, या वेळेत वरसून देव जरी खाली इलो ना तरी त्या विक्रांतला सोडायचा नाही शिरला का ना. होय शेट. मी सांगितलेली वस्तू आणलं. होय शेट. आतमध्ये ठेव, आतमध्ये ठेव. शाबास. ह्या वेळात माझा प्लान जरा वेगळो हा. पण नेमकं काय करायचंय शेट. तू काय एवढी काय घाई रे, सांगताय ना मी. एक काम कर, आजूबाजू बघायचा, अंदाज घ्यायचो आणि कोणाच्या नकळत ही पुडी त्या विक्रांताच्या दुकानात ठेवायची. पण त्याने काय होणार आहे शेट. धू म्हटल्यावर धुवायचा, पुढचा काय तर विचारायचा नाही शिल्लक ना. म्हणजे आपण जिंकलो शिरला का ना. शेट, तुमचं काम झालंच समजा. होकच होया, नाही तर गाठ ह्या रमाकांत मय करायची या शिरला का ना. जा आता. भाऊ वा वा वा, थँक्यू सो मच. तसे आता चहा हवाच होता मला. मी काय म्हणते, मला ना जरा बोलायचं होतं महत्वाचं. आई काय झालं, अस्वस्थ कायस. नाही, मी बरी आहे गो. अय्यो, एवढ्या काळजीत का वाटताय मग. अगो, विघ्नेश रावांचा फोन आला होता. विघ्नेशचा? हर्षू येते का इथे? नाही, त्यांनी मलाच तिकडे बोलवले. म्हणजे तिला काहीतरी बेड रेस्ट का काय सांगितलं. एक मिनिट, बेड रेस्ट काय झालंय, काय म्हणाला विघ्नेश, डॉक्टर काय म्हणाले. नाही, तसं काळजी करण्यासारखं कारण नाही असं बोलले मला. तिला आराम करायची गरज आहे आणि त्यांना ना हर्षदा, काम, घर असं सगळं एकट्याला सांभाळणं जमत नाही, म्हणून मला बोलले तुम्ही या म्हणून. अगं आई, पण तुझी तब्येत. मी बरी आहे आता, एकदम बरी आहे. ठीक आहे, फक्त तिथे जाऊन तुला हर्षदाची आणि तुझी दोघींची काळजी घ्यावी लागेल. घेईन, मी स्वतःची काळजी घेईन नीट, आणि हर्षुबाईची पण घेईन काळजी. ठीक आहे. आपण एवढ्या लांब तू एकटी कशी जाणार. थांब, मी तुला सोडून येतो. नाही नको. अरे एकटी नाहीये मी. म्हणजे विघ्नेशराव बोलले की त्यांनी मयुरीला पण सांगितलं यायला, तर ती आहे माझ्यासोबत. तू एकटी जात नाहीयेस ना, मग ठीक. हा काकू, आवरलं का तुमचं, निघायचं का आपण. हा, बॅग भरलीये मी. फक्त हर्षुबाईसाठी काहीतरी खायला घेत्या. चल बाय. आल्या. मी जरा एक फोन करून येते, तू बस ना. कशी आहेस?
ठीक आहे. पत्र मिळालं? हो मिळालं. मग काय ठरवलंयस? चल निघूया आपण. हो. बाय गो बाय. निघतो आम्ही. आई प्लीज स्वतःची काळजी घे हा. नीट जा. हा तुम्ही नका काळजी करू तिथली, मी आहे ना आता. हा घराकडे लक्ष द्या. हो. मयुरी आईची काळजी घ्या. हो ताई. मी येतो तुम्हाला सोडायला. हा चल चल येतो. हो आई. चल बाय.